मी ते प्राध्यापक श्रीकांत नांदेडकर यांना बोलण्यासाठी आमंत्रित करते. नमस्कार. आजच्या या प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्ष माझ्या आवडत्या कवयित्री मीनाक्षीताई, आम्हाला सगळ्यांना आशीर्वाद देण्यासाठी आलेले उदयदादा लाड, या असोसिएशनचे YMCA अध्यक्ष मरियान अल्मेडा, जनपरिवार साप्ताहिकाचे संपादक आदरणीय अँड्र्यू कोलासो, या कविता संग्रहाचं प्रकाशन झालेली आहे. म्हणजे प्रकाशक जे आहे ते माझे एक मित्र संजय शिंदे, आणि ज्यांच्या कविता संग्रहाच्या प्रकाशनासाठी आम्ही आणि आपण सगळे एकत्र आलो आहोत त्या CCB आहे. मी आणि मीनाक्षीताईंनी या समारंभाला यावं अशी त्यांची इच्छा होती. त्यामुळे त्यांनी फोन करताना असा केला मला की मीनाक्षीताई येणार आहेत, तुम्ही माझ्या कविता संग्रहाच्या समारंभाला येणार आहात का? तुम्ही म्हटलो हो. आणि तोच फोन त्यांनी तिकडे केला की मीनाक्षीताई श्रीधर नांदेडकर येत आहेत, तुम्ही येताय का? तर त्या म्हणाला हो. म्हणजे मी हे सांगू पाहतोय की त्यांचं माणसांवर कसं प्रेम आहे, ते कसं जोडलंय. या सभागृहामध्ये हे सगळे मान्यवर तर आहेतच, परंतु सभागृहामध्ये देखील खूप मान्यवर आहेत ज्यांचा आदराने उल्लेख करावा अशा विनाताई आहेत. कवयित्री संगीता अर्पणे आहे. माझा अतिशय आवडता कवी फेलिक्स आहे. दुसरा आवडता कवी इग्निशियस, आणि वसईतले सगळे कवी मंडळी म्हणजे वर्जेश असेल, महेश असेल, तिथे एक खूप फोर्सफुल अशी कविता वसईमध्ये आहे. आणि म्हणून या गावात येताना मी फार आनंदित असतो नेहमीच. दुसरी तिसरी चौथी वेळ आली माझी ती यायची. म्हणजे आपण झाडांच्या गावाला आलोय असं मला नेहमी वाटतं, आपण समुद्राच्या गावाला आलोय असं मला वाटतं, आणि आपण मित्रांच्या गावाला आलोय असंही मला वाटतं. मला संयोजकांनी बोलण्यासाठी 15 ते 18 मिनिटं दिलेले आहेत. त्यातले माझे 1-1.5 मिनिटं संपताय. म्हणजे मी असं गृहीत करत होतो की मला 16 मिनिटं अजून बोलायचं, आणि तुम्ही तुमचं घड्याळ लावायला हरकत नाही. हा जो काळ आहे ना आपला आत्ताचा, तो आत्ममग्नतेचा आणि आत्ममुग्धतेचा आहे. म्हणजे आपलं जीवन तळहातामध्ये मावणारं जे एक छोटस यंत्र आहे त्याच्या पडद्यामध्ये आपण सगळं गुंतून गेलेलो. म्हणजे आपल्या भोवतालाच्या जगाचं आणि आपलं काही नातं आहे की नाही, ते नातं उरलंय की नाही असा प्रश्न विचारावा अशी स्थिती आहे. पण तुम्ही सगळे मात्र या स्थितीला अपवाद आहात. कारण आपल्या समाजात, आपल्या भाषेत एका कवीच्या कविता संग्रहाचं प्रकाशन होतंय, आणि त्याच्यासाठी तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने इथे आला आहात. हे फार आशादायी चित्र आहे. हे फार आनंददायी चित्र आहे. ही फार आनंददायी घटना आहे. आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी कवी सिसिलिया कारवालो यांच्या जागीर या कविता संग्रहाचं मनापासून स्वागत करतो आणि त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. आजच्या या कार्यक्रमामध्ये माझी नोंद प्रमुख वक्ता अशी केली. मी फार नम्रपणाने सांगतो, मी वक्ता नाहीये आणि प्रमुखता
कवी आहे आणि मी कवितेची बाजू घेऊन रसिक आणि कवी यांच्यामध्ये एक छोटीशी सकारात्मक मध्यस्थी करायला येते आहे. तुम्हाला सिसिलिया कार्वालो यांच्या कवितेकडे वळवण्याची मी धडपड करण्यासाठी इथे आलो. कारण कवितेचं जग असं आहे की ज्यामध्ये स्पर्धा असू शकत नाही, म्हणजे असूया नाही, द्वेष नाही, मत्सर नाही. इथं आस्था आहे, इथं प्रेम आहे, इथं सहभाव आहे. खरं तर ही सगळी करुणेची यात्रा आहे. बुद्धाने आपल्याला शिकवलेली करुणा आणि येशूने आपल्याला शिकवलेली करुणा. कवी असणं म्हणजे करुणेची वाट निवडणं आणि मानवतेच्या मुक्कामी पोहोचणं आणि तिथेच अखेरपर्यंत राहणं. मित्रहो, तीच कवितेची खरी जागेरी. मानवतेचा गाव ही कवितेची जागीर. जागीर या कविता संग्रहातल्या कविता प्रेम, साहचर्य, शांतता आणि अहिंसा या मार्गाने वाटचाल करतात. प्रसंगी सत्तेच्या आणि शोषण व्यवस्थेच्या विरोधामध्ये ती कणखरपणे ब्र देखील उच्चारते. ती राजकीय विचारसरणीची स्वतःला बांधून घेत नाही, पण कवीनं नेहमी डाव्या बाजूनी चालावं याची तिला पक्की जाणीव. म्हणजे ऊन सोसेल पण सत्तेच्या सावलीला नाकारल्याशिवाय राहणार नाही, हा तिचा बाण आहे. सिसिलिया कार्वालो यांनी जागीरचे अनेक अर्थ आता आपल्या समोर सांगितले. म्हणजे खरं तर कष्टाच्या मोबदल्यात मिळालेली जमीन किंवा बक्षीस म्हणून मिळालेली कामासाठी जमीन, जागा, भूमी, वतन, जहां, पृथ्वी असेही सगळे अर्थ त्यांनी सांगितले. पण एक नक्की, जागिरीवर स्वतःचा हक्क सांगता येतो आणि हक्क स्वातंत्र्याची अनुभूती देतो. आणि कवी जेव्हा स्त्री असते तेव्हा तिला स्वातंत्र्य कशाचं हवं असतं, तर कैद आणि कोंडमारा यातून सुटकेसाठी तिला स्वातंत्र्य हवं असतं. आणि सुटका म्हणजे मुक्ती, बंधनापणाचा अवकाश, मुक्त अवकाशाची, स्वतःच्या मालकीची मुठभर जमीन असावी अशी जागीर तिला हवी असते. आणि या पुरुषसत्ताक व्यवस्थेमध्ये स्त्रीचा होणारा कोंडमारा फोडून मिळणारा मुक्त अवकाश हे तिचं स्वरूप. म्हणून या कविता संग्रहाचं जे शीर्षक आहे ते अत्यंत समर्पक पण आहे आणि ते सूचक पण आहे. ही कविता पृथ्वीच्या कक्षेत येणाऱ्या सगळ्या जीवसृष्टीबद्दल, एकूणच पृथ्वीच्या माणसानं केलेल्या विध्वंसाबद्दल तळमळून काही सांगू पाहते. म्हणजे या संग्रहाची जर अर्पण पत्रिका तुम्ही पाहिली तर या कवीची या भूमीविषयी, पृथ्वीविषयी, वसुंधरेविषयी काय भावना आहे ही समजते. त्याने अर्पण पत्रिकेमध्ये असं लिहिलंय की संवेदनशीलता,
जागी ठेवून वसुंधरेचा सांभाळ करणाऱ्या सर्वांना. हे केवढं मोठं पसायदान मानतो की जी मुठभर माणसं असतील की ज्यांना ही पृथ्वी वाचवायची आहे, त्यांची बाजू घेऊन आणि त्यांच्या त्या तळमळीचा सन्मान करत तेवढ्या लोकांना ती अर्पण केली की ज्यांना ही पृथ्वी वाचवायची. वैखरी हा शब्द आहे मराठीमध्ये आणि समांतर जाणारे शब्द वाचा, वाणी. तर ही जी वाणी आहे ही ज्यांची हरवली, म्हणजे ती माणसांची असू शकते, ती पशु पक्ष्यांची असू शकते, ती स्त्रियांची असू शकते, आणि या सगळ्या वाणी हरवलेल्या प्राणी मात्रांच्या वेदनेला वाचा फोडण्याची तळमळ या कवितेमध्ये आपल्याला पाहायला. आता दुःखाला वाचा जर द्यायची तर त्याच्यासाठी शब्द लागतात आणि शब्दांची जागीर कवीला परंपरेने दिलेली असते. ते पूर्वजांनी कवीच्या झोळीत टाकलेलं दान असतं. त्या शब्दांच्या आणि भाषेच्या जोरावर कवी मुक्या जगाच्या दुःखाचा दुभाषी होतो. A poet becomes interpreter of the grief of the speechless world, like Siddhartha. म्हणजे देवदत्तांनी पक्षाची शिकार केली आणि सिद्धार्थांनी त्या पक्षाला उचलून घेतलं, त्याच्या पंखात आणि त्याच्या शरीरात रोखलेला तो बाण हळूच काढून घेतला. त्या पक्षाच्या डोळ्यात सिद्धार्थाला जी वेदना दिसली तर ती पाहून तो म्हणाला होता की मला जीवनामध्ये मुक्या जगाच्या, मुक्या प्राण्यांच्या वेदनेचा दुभाषी व्हायचा. मला वाटतं कवी हा अशा वेदनेचा दुभाषी असतो आणि हे दुभाषी पण जागीरमध्ये अगदी तुम्हाला स्पष्टपणे पाहता येऊ शकतो. म्हणजे केवळ सिद्धार्थच नाही, येशू, महावीर, ज्ञानोबा, तुकोबा हे सगळे कवीचे दीपस्तंभ आहेत. म्हणजे कविता एका अर्थाने भाषेचं मोहर असते, म्हणजे नीटनेटकं आणि माधुर्याची अनुभूती देणार. मग असे असंख्य मधुकर गोळा होत राहतात आणि मग मला असं वाटलं की तसा हा आपल्या वाडवळी बोली भाषेतला शब्द त्यांनी निवडला जागीर. म्हणजे मी त्याला केंद्रस्थानी ठेवू पाहतो. मित्रांनो, सिसिलिया कार्वालो यांच्या कवितेत उमटणारे आस्था विषय सृष्टी आणि जीवनाशी घट्ट जोडलेले. चांगली कविता नेहमी निसर्ग, प्रेम, मृत्यू आणि जीवनेच्छा यांच्याशी नातं सांगते. नदी, चिमण्या, माती, गंगा, दाणे, झाड, रुजवा ही सगळी त्यांच्या कविता संग्रहातल्या कवितांची शीर्षक आहेत. आणि मी म्हणतो चांगला कवी निसर्गाशी नातं ठेवतो. याचा हा पुरावा. म्हणजे या सगळ्या शीर्षकांवरून देखील आपल्याला हे लक्षात येतं. एक आणखी शीर्षक आहे, कॉफी ते कफन. याच्यावरून आणि कोरोना काळामध्ये लिहिलेल्या कवितांवरून आपल्या असं लक्षात येतं की ही कवयित्री मृत्यूची अत्यंत व्याकुळ करणारी जाणीव या संग्रहातून आपल्या समोर ठेवून पाहते. आजीची पेटी असं शीर्षक असलेली कविता आहे. काय उत्कट प्रेम त्या कवितेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्या आजीची आणि या नातीची जी रिलेशनशिप आपल्याला तिथे दिसते. म्हणजे आता फेलिक्स देखील नात्यांच्या अतिशय सुंदर कविता लिहिली. त्याने आजोबावर लिहिलेली कविता अतिशय अप्रतिम. म्हणजे कवितेचं बलस्थान काय असतं तर रिलेशनशिप आणि त्या रिलेशनशिपची तुमची असणारी इन्व्हॉल्वमेंट.
तर ती पण ह्या कविता संग्रहामध्ये मला फार स्ट्रॉंगली जाणवली. बहर ही जी कविता आहे त्याच्यामधून तीव्र जीवन इच्छा व्यक्त होते. आता काही कवितांमधून तर प्रस्थापित ही जी सत्ता आहे तर तिच्या विरोधातला पण एक आक्रमक स्वर मला वाचायला मिळाला. म्हणजे स्त्रीच्या दुःखाचे असंख्य कंगोरे तुम्हाला या संग्रहामध्ये वाचायला मिळतात. म्हणजे आधुनिकतेनं नैसर्गिक पर्यावरणावर जो भयानक आघात केलाय त्या आघाताचं दुःख या संपूर्ण कविता संग्रहामध्ये आपल्याला पुन्हा पुन्हा वाचायला. म्हणजे या संग्रहामध्ये काळाचं भान आणि भाषेचं भान, ज्याला आपण काळ भान आणि भाषा भान असं म्हणतो, हे फार तीव्रतेने आपल्या समोर येतं. म्हणजे आणि मला आणखी असंही वाटतं की या संपूर्ण संग्रहाचं जे मुख्य सूत्र आहे तर ते म्हणजे भूमीची होणारी हानी, भूमीची होणारी हेळसांड आणि भूमीची होणारी परवड. ह्या गोष्टी व्यतीत झालेलं कवीचं मन असंख्य कविता त्या संदर्भाने. खरं तर कवितेचा जन्म जो आहे तो कुठला ना कुठला भयंकर आचकावस्थेशिवाय होत नाही. आणि सगळ्यात मोठा आचका जर कुठला असेल तर तो तुमची भूमी सुटणं. म्हणजे 60 वर्षापूर्वीचं माणिकपूर आणि आजचं माणिकपूर ह्याच्यात किती भूमी सुटून गेली याची तीव्रता इथे राहणाऱ्या लोकांना माहिती. इथे ज्यांचं बालपण गेलंय, इथे ज्यांच्या पिढ्या गेल्या, इथे ज्यांचे पूर्वज आहेत त्यांना माहिती आहे की आपलं गाव काय होतं आणि ते आता काय झालं. म्हणून भूमी सुटते तेव्हा कविता जन्माला येते. आणि मग माणसाला असं वाटायला लागतं की बाबा आपली जागा सुटली, आपला काळा सुटला, आपला परिसर सुटला, झाड सुटलं, नाती तुटली आणि आपण सैरभैर झालो. तर ह्या तगमगीतून या सगळ्या कविता आलेल्या आहेत असं मला वाटतं. म्हणजे परिसर भान ज्याला म्हणतो ना, की तुम्ही तुमच्या परिसराविषयी इतके संवेदनशील असता की त्यात होणाऱ्या या सगळ्या पडझडी या संग्रहामध्ये येताना आपल्याकडे. म्हणजे निराशेचा पण सूर या कवितांमध्ये खूपदा तीव्र झालेला दिसतो. पण असं असलं तरी कवी म्हणून कवीचा जो एक आत्मविश्वास असतो तो डगमग झालेला दिसत नाही. म्हणजे त्यांचे शब्द पहा, कवीचे शब्दच असतात प्रकाशमान प्रार्थना, विझल्या ज्योतीत प्राण फुंकण्याचे सामर्थ्य असते. तर आत्मविश्वासाची डगमग नाहीये. तिचा विश्वास तर असा आहे की कवीचे अश्रू पुनर्स्थापना करू शकतात. कवीचे अश्रू पुनर्स्थापना करू शकतात. म्हणजे एक पुनर्सर्जन आपण त्याच्यातून अनुभवू शकतो. म्हणजे आता जर तो त्यांचं जे आत्मचरित्र आहे त्याचा उल्लेख झाला नाही. टिपवणीमध्ये जे जग सिसिलिया ताईंनी उभं केलंय त्याला सलाम आहे. ते पुस्तक सगळ्यांनी वाचावं. त्यांचं आत्मचरित्र आहे इतकं प्रांजळ, इतकं प्रामाणिक आणि इतकं आपल्या भूमीचा सगळा आणि परिसराचा सगळा बारकाईने, इथल्या बोली, इथल्या भाषा, इथली माणसं, इथली संस्कृती, ते सगळं ज्या पद्धतीने येतं त्याला हा सगळा भाग कारणीभूत असतो. आणि आश्चर्यकारकरित्या टॅबूच नाकारणारी, वर्तुळ भेदण्याचं धाडस असणारी आणि कर्तृत्वाची शक्ती प्रज्वलित करणारी अशी ही कवयित्री आहे. आणखी एक इंटरेस्टिंग निरीक्षण माझं असं आहे की त्यांच्या दृष्टीनं धार्मिक उजेड त्यापेक्षा निसर्गाचा उजेड जीवन शोध घेण्यास जास्त मदत करतो. आपल्या भूमीवर अपार प्रेम करणाऱ्या या कवयित्रीच्या पुढील वाटचालीसाठी मी शुभेच्छा देतो. त्यांच्या 4 ओळी वाचून मी अतिशय कृतज्ञतापूर्वक तुमचा निरोप घेतो. मोडकळीस आलेल्या हिंदोळ्यावर झुलते आहे खांबाची बाव. मोडकळीस आलेल्या हिंदोळ्यावर झुलते आहे खांबाची बाव.
दुबदुबत्या पायांवर उभा आहे, डोळ्यात आसू आणून गाव, डोळ्यात आसू आणून गाव. धन्यवाद दातेकर सर. आपल्या सभागृहामध्ये लेखक सॅमी परेरा इथे उपस्थित आहेत. त्यांचा इथे पुष्प देऊन स्वागत करण्याची मी इथे विनंती करते. लेखक सॅमी परेरा. एक सॅमी परेरा सरांना इथे पुढे येण्याची विनंती करते. त्यांचं इथे आपण पुष्प देऊन स्वागत करत आहोत. मला वाटतंय की एक छान मैफलच इथे जोडून आलेली आहे. विविध क्षेत्रातील मान्यवर कवी लेखक यांची मांदी अडीच आज आपल्याला या सभागृहात दिसून येते. मग सगळ्यांना आवर्जून मला एक गोष्ट सांगायची आहे की जागीर हा काव्यसंग्रह त्याची मूळ किंमत मूळ मूल्य जे आहे ते 250 रुपये आहे आणि या सवलतीच्या दरात आपल्या सगळ्यांना तो 200 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. तेव्हा आवर्जून आपण सगळ्यांनी हा काव्यसंग्रह द्यावा आणि सिद्या मॅडमना आपली प्रतिक्रिया कळवावी. मला वाटतं वाचकाने दिलेली ही प्रतिक्रिया हा लेखकासाठी खूप मोठा अनमोल ठेवा असतो आणि तो तुम्ही त्यांना या निमित्ताने बहाल करावा असं मी आपल्या सगळ्यांनाच आवाहन करते. मी आजच्या कार्यक्रमाच्या पुढच्या भागाकडे वळते. आज YMCAच्या वाचनालय विभागातर्फे आपण काही मान्यवरांचा इथे सन्मान करणार आहोत. ज्यांना राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरती पारितोषिकं मिळालेली आहेत, पुरस्कार प्राप्त आहेत, अशांचा सन्मान आपण इथे करणार आहोत. सर्वात प्रथम आपण जॉन गोन्साल्विस यांचा इथे आपण सन्मान करत आहोत. जॉन गोन्साल्विस यांच्या ज्याच्या हाती पुस्तक या पुस्तकाला महाराष्ट्र राज्य शासनाचा भाई माधवराव बागल पुरस्कार प्राप्त झालेला आहे आणि या निमित्ताने आपण इथे त्यांचा सन्मान करत आहोत. मी त्यांना विचारमंचावर आमंत्रित करते आणि ज्येष्ठ संपादक अँड्रू कोलस सर यांना विनंती करते की आपण जॉन गोन्साल्विस यांचा इथे सन्मान करावा. मी प्राध्यापक श्रीधर नांदेडकर यांना विनंती करते की आपण सुजाता पुस्कानो यांचा इथे सन्मान जेरी लुईस परेरा यांच्याकडे सुपूर्द करावा. या प्रकाशन सोहळ्याच्या आयोजनात अनेकांचं सहकार्य लाभलेलं आहे. त्यापैकीच एक म्हणजे जेनिस रुमाव. ही भाषाशास्त्राची विद्यार्थिनी असून एका शाळेत फ्रेंच शिकवतात. आजच्या कार्यक्रमाची सुंदर निमंत्रण पत्रिका फलक जेनिसने बनवलेला आहे. मी डॉक्टर मीनाक्षी पटेल यांना विनंती करते की आपण जेनिस रुमाव हिचा या ठिकाणी सत्कार करावा. हिचा इथे या ठिकाणी सत्कार होत आहे. खूप अभिनंदन. आजच्या प्रकाशन सोहळ्याला अनेक वृत्तपत्रांनी प्रसिद्धी दिलेली आहे. त्याचबरोबर जागर मराठीचे संतोष कुमार गायकवाड यांनी आपल्या वाहिनीच्या माध्यमातून हा कार्यक्रम संपूर्ण वसईकरांपर्यंत आणि महाराष्ट्रावर पोहोचवला. त्यांचा इथे सन्मान आपण करणार आहोत. प्राध्यापक श्रीधर नांदेडकर यांना मी विनंती करते की त्यांनी त्यांचा इथे सत्कार करावा. एक सिसिलिया मॅडमनी जोड दिलेली कारण त्यांच्याकडे अनेक प्रतिक्रिया आलेल्या जगभरातून आलेल्या आहेत. जागर मराठीच्या माध्यमातून हा कार्यक्रम त्यांनी जगभर पोहोचवलेला आहे.
मनापासून आपले आभार. धन्यवाद सर. सर्व सन्मानार्थींचं पुन्हा एकदा अभिनंदन. आज सभागृहामध्ये निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त रामकृष्ण रेंगुंतीवार उपस्थित आहेत. ते या ठिकाणी 2 शब्द व्यक्त करणार आहेत. मी त्यांना इथे आमंत्रित करते. त्यांच्याबद्दल विशेष मला एक गोष्ट आवर्जून नोंदवायची आहे की ते या ठिकाणीच त्यांनी सहाय्य आयुक्त म्हणून काम केलेले आहे आणि तेव्हा बिशप तावरे यांच्या असं त्यांना सर्वधर्म समभाव या भावनेतून कार्य केल्याबद्दल मदर तेरेसा पुरस्कार त्यांना देण्यात आलेला होता. मी रेंगुंतीवार सरांना आमंत्रित करते. नमस्कार. व्यासपीठावरील मान्यवर पाटील मॅडम, उदय दादा आणि मी इथं नोकरी केल्यामुळे कोल्हास साहेब आणि अलमेडा साहेब, मी यांच्या घरातला माणूस असल्यामुळे मी जास्त नाव घेऊ देते. त्यांचे परिचय नाव घेते. माझे गावचे कवी नांदेडकर म्हणजे या जागीर प्रकाशनामध्ये प्रकाशक ज्यांनी व्याख्या केलेली आहे तसेच मॅडमनी पण जागीरची व्याख्या केलेली आहे. इथं सगळ्या रसिकांना ते आणि इथल्या गाववाल्यांना सिसिलिया मॅडम बद्दलच्या साहित्याबद्दलची माहिती आहे. अजून एक आपलं त्यांचा जो माहिती नाही ते सांगण्यासाठी मी लोक आहे. सर्वप्रथम सिसिलिया कार्वालो यांच्या जागीर या कविता संग्रह आज प्रकाशित आहे त्या निमित्ताने मनपूर्वक अभिनंदन व त्यासाठी माझ्या पोलीस सेवा काळातील वसई पोलीस व माणिकपूर पोलीस ठाणे माझा डॉक्टर मॅडम आपण यांना साहित्य कामावर राज्य पुरस्कार त्याला मिळाला आहे. साहित्याचा गौरव आहे, कवयित्री आहे म्हणून ओळखता. पण त्यांची या शुभ प्रसंगी एक अजून एक ओळख करून देतो की मी जेव्हा इथं पोलीस ठाण्यात काम करत होतो त्यावेळेस कुठल्याही कार्यक्रम करण्याच्या अगोदर मी मॅडमचे मार्गदर्शन घेत होते की अशा पद्धतीचा मला कार्यक्रम करायचा आहे, मला या कार्यक्रमामध्ये आपण मार्गदर्शन करतो. ही जी जागिरी पोलिसावर मॅडमची चाललेली आहे हे सांगण्यासाठी मी युवानीला आलेलो आहे. फक्त तुमच्यावर गावावर जागिरी मॅडमची नाहीये तर पोलीस खात्यावरच जागिरी आहे. मी इथून गेल्यावर मीच काय पोलीस आयुक्तापर्यंत माझ्यापेक्षा वरिष्ठ उच्च दर्जाचे अधिकारी मार्गदर्शन घ्यायला मॅडमकडे यायचे. कारण पोलीस हा सुद्धा समाजातला एक मानवच आहे. आम्हालाही तसं कर्तव्य पोलीस म्हणजे त्याचं काय काउंट धरलं जात नाही समाजात, तसं नाहीये. तसं आमच्यातही काही मानवी कवी मनाचे साहित्यिक मनाचे लोक असतात ते मॅडमला येऊन सांगतात की मॅडम कविता केली बघून सांगायचं करेक्शन करत होते. आता पोलिसाची कविता मॅडमने काय बघावी पण बघत होते. ही एक सामाजिक बांधिलकी जसं प्रकाशकांनी जागीरी सांगितली ही तर जागीरदारी सांगतो पोलिसावर पण त्याची जागीरदारी चालत होती आतापर्यंत चालत आहे. आता मला वाटतं गेल्या वर्षी एका मोठ्या दर्जाच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांनी आत्मचरित्र किंवा काहीतरी लेखन करायचं होतं. मला वाटतं 2 ते 2.5 तास मॅडमने त्यांच्यासाठी दिले. त्या लेखनाचं मार्गदर्शन म्हणजे खऱ्या अर्थाने जागीरदारी तुमच्यावर नसून पोलिसावर वरच्या अधिकाऱ्यापर्यंत आहे हे मला इथं सांगायचं. मी जेव्हा इथं कार्यक्रम सर्वधर्म समभाव या कार्यक्रम राबवताना शांतता कमिटीच्या
त्याच्यातून माध्यमातून काही उपक्रम घे की ते मंडळ धार्मिक मंडळ कार्यक्रम करतात, आराध दाखवतात किंवा आपण प्रेक्षकांच्या जेव्हा आपण ते बघतो आरासाठी सामाजिक असे असलेला जो मकर असेल किंवा जो आराध असेल किंवा सामाजिक कार्य करणारे जे सामाजिक मंडळ आहेत त्यांना शांतता कमिटीच्या वतीने ते परीक्षण करणार आणि ते जाऊन परीक्षण करून याचे सामाजिक कार्य ह्या अनुषंगाने या मंडळाच्या वतीने जे मेसेज देतात समाजाला ते त्यांनी परीक्षण करायचं. त्या मंडळावर मॅडम होत्या. अशा पद्धतीने सर्व धर्माचे सर्व सामाजिक कार्यक्रम सर्व धर्माचे करत असताना मॅडमला त्याच्यावर दुसरं जेव्हा एक कार्यक्रम व्हायचे तर त्यांना बक्षीस द्यावं लागलं. पारितोषिक त्याचे होती त्यांना उत्तेजनार्थ बक्षीस दिल्याशिवाय ते कार्यक्रम आम्ही कवी संमेलन आयोजन करू. त्या अनुषंगाने महाराष्ट्रातील बरेच रामदास फुटाणे सर आहेत किंवा अरुण म्हात्रे सर या जिल्ह्यातले बरेच अंबेजोगाईवर काही कवी असे कवी करून कवी संमेलन करून त्या निमित्ताने ते सामाजिक कार्य करणारे मंडळ त्यांना उत्तेजनार्थ बक्षीस हे काम मॅडम सिसिलिया गावावर हे बघत होते. म्हणजे जागेरी खऱ्या अर्थाने पोलीस खात्यावर त्यांनी चालवलेली आहे. या अनुषंगाने त्यांच्या साहित्य उज्ज्वल आलेखाला रसिकांनी मान्यता दिलेलीच आहे. ती वेगळे सांगायला नको. त्यांच्या जीवनशैली सामाजिक बांधिलकीची किनार आहे याचा मला विशेष अभिमान आहे. आज प्रसिद्ध होणाऱ्या जागर कालसंग्रहाला खूप खूप यश मिळो ईश्वराची प्रार्थना करतो. मला आज याच्यात दोन शब्द बोलायची संधी दिली याबद्दल आभार व्यक्त करतो. आपल्यामध्ये उपस्थित असलेले संतोष कुमार गायकवाड यांच्या मगाशी आपण सन्मान केला आणि पत्रकार अनिलराज रोकडे इथे सिसिलिया मॅडमना शुभेच्छा देत आहेत. त्यांनी एक स्मृतीपेठ ते त्यांना या ठिकाणी केलं. सर्वांना नमस्कार. जागर मराठी चॅनलवर येत्या 23 एप्रिल जागतिक वृद्ध दिन पुस्तक दिनानिमित्त डॉक्टर सिसिलिया कार्वेलो यांच्या साहित्य प्रवासावर मुलाखत प्रसारित होणार आहे. तर नक्कीच तुम्ही चॅनलवर पहा आणि पुस्तक प्रकाशनाची सोहळ्यासंदर्भात केलेली मुलाखत ती जगभर पाहिली गेली. त्याबद्दल मॅडमचे आभार आणि खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. शेवटाकडे येतात. विचार मंचावरील अतिशय प्रफुल्लित असा व्यक्तिगत म्हणजे आजच्या प्रकाशन सोहळ्याचे अध्यक्ष डॉक्टर मीनाक्षी पाटील यांना मी बोलण्याची विनंती करते. मला सिसिलिया ताईंचे फक्त आभार मानायचे की त्यांनी मला वसईमध्ये येऊन मला ही संधी दिली. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची. आधी तर त्यांचं अभिनंदन करतो मी काही वक्ता नाही, मला भाषण करता येत नाही. मी 4 गोष्टी बोलतो. पहिली गोष्ट म्हणजे मी कुठल्या पक्षाचा नाही, पक्ष मानत नाही, जात मानत नाही. थोडक्यात त्यावेळी तुम्हाला माझी माहिती सांगायचा प्रयत्न करतो की मी कुठच्या धर्माचा नाही, मी कुठच्या जातीचा नाही. मला फक्त माणूस आणि माणूस हा जात आणि हा धर्म एवढं माहिती.
आधी चर्चमध्ये आलो, मी सगळे चर्चमध्ये जातो, देवळात वगैरे फार कमी राहतो, पण जिथे एक देवळात जातो मी पवईच्या, तिथे कुठली आरडाओरडा नसतो, कुठला काही नाही, भेद नाही, अमुक नाही, तमुक नाही, काय शांत जाऊन बसायचं. तुम्हाला मंत्रोच्चार करायला सुद्धा अलाउड नाही, अशी शांत जागा आहे ती. तिथे जाऊन मी बसतो 5 मिनिटं 10 मिनिटं, तेव्हा मला मनशांती वगैरे केला आणि बघत. आणि धर्म वगैरे त्या बाबतीमध्ये आमच्याकडे अंध कवी होता, त्यांनी थोडक्यातच माहिती सांगितली होती धर्माची 2 ओळी. धर्म सारे माणसांचे आरसे, धर्म सारे माणसांचे आरसे, आरशाची काच निर्मळ आहे. धर्म सारे माणसांचे आरसे, आरशाची काच निर्मळ आहे. आणि मला माझ्या वाचनात मला सगळ्या संतांमध्ये असे बरेच संत आहेत, पण 2 माणसांबद्दल प्रचंड प्रेम आहे. ते म्हणजे एक जीसस क्राइस्ट आणि दुसरे ज्ञानेश्वर ज्ञानोबा. ज्ञानोबांनी आपल्या गीतेच्या शेवटी फसायला जे सांगितलंय की सगळी गीता श्रीकृष्णांनी सांगितली, भगवान श्रीकृष्णांनी सांगून तिचा अर्थ मराठीत हे करणारे संस्कृत जास्तीत जास्त प्राकृत म्हणून त्यांनी केली. मला जी फार कमी लोकांना समजल्यानंतर पण बऱ्याच लोकांना कळली होती. त्यात उल्लेख श्रीकृष्णाने गीतेत सांगितलं की तुम्ही तुमचा भाऊ असो, काका असो, मामा असो, कोणी असो, पण तो वेगळ्या वाईट मार्गात असेल तर तो आणि समोर उभा असला शत्रू म्हणून, तर त्याला मारा. जेव्हा अर्जुन धावत होता की तो धनुष्य उतरायला तयार नव्हता हे सांगितलं. पण ज्ञानेश्वरांनी कलांची व्यंकटी सांडोते सत्कर्मी वृत्ती वाढव भूता परस्परे जडो मैत्र जीवाची ह्या 4 ओळी सांगितल्या. त्याच्यामुळेच ज्ञानेश्वरांवर प्रेम बसलं. आणि जीसस त्यांनी शेवटी जेव्हा त्यांना क्रुसिफाय केलं तर अशा वेळेस त्या माणसांनी सांगितलं, त्या म्हणजे एका संतांनी सांगितलं, महान संतांनी सांगितलं की देवा ह्या लोकांना माहित नाही काय करताय, तर ह्यांना माफ कर. इमॅजिन करा आपल्याला काचणी टोचली तर माणूस समोर त्याला शिकायला मनात पोचेल, 4 अपशब्द बोलेल, काय 4 शाप नाही. पण ह्या माणसाच्या शरीरात एक ठिकाण ठोकत असताना हा देवाकडे प्रार्थना करत होता. असा थोर संत जगात नाही. नमस्कार, धन्यवाद. नमस्कार. व्यासपीठावरील मान्यवर आणि सभागृहातील सर्व मान्यवर, ते कार्यक्रमाच्या सुरुवातीपासून बघतोय आपण की इथं बसलेली प्रत्येक व्यक्ती तिच्या कार्यक्षेत्रात मोठी आहे. त्यामुळे आपल्या सगळ्यांना वंदन करते. आणि सुशीलाताईने फार जबाबदारी
वाटते मला की जसं श्रीधर दादा म्हणाला की तो वक्ता नाहीये, तशीच मी अध्यक्ष पण नाहीये. त्यांनी प्रेमाने स्नेहाने बोलवलं आणि इथं आलेला आहोत. सगळ्यांनीच खूप सुंदर व्यक्त केलेल्या आहेत भावना सुशीलाताईच्या संदर्भात. आणि सुशीलाताईच्या जागीविषयी सरांनी सांगितलं की किती वेगवेगळ्या कार्यक्षेत्रात सुशीलाताई कार्यरत आहे. वेळ खूप कमी आहे, त्यामुळे मला वाटतं हे एवढे तुम्ही फ्लॅग लावले होते ते मी आता बाजूला ठेवते आणि मला जे काही उत्स्फूर्तपणे आता जे वाटतंय जाणवते ते व्यक्त करते. श्रीधर दादा म्हणाले की या कवितेविषयी बऱ्यापैकी त्यांनी उलगडून दाखवलं आपल्याला. हा कविता सगळं तुम्ही नक्की वाचा. मुळात हा का वाचायचा आणि का तो आपला आहे याच्याविषयी मला थोडंसं बोलावं असं वाटतं की जाहीर या शब्दाविषयी खूप वेगळ्या पद्धतीने बोलणं झालं. सुशीलाताईंनी पण त्यांच्या मनोगतात सगळ्यांच्या जाहीर शब्दाचे वेगळे अर्थ सांगितलेले आहेत. किंवा पाटोळी मुलीत हा जो शब्द आहे तो जरी भूमीविषयी जमिनीविषयी बोलत असला, मूळचा फारसी भाषेतून अपभ्रंश आलेला शब्द असला तरी त्याच्यात अनंत छटा असल्या तरी देखील सुशीलाताईला जे काही म्हणायचं ते वेगळं असं मला वाटतंय. ती केवळ एका भूमीपुरतं बोलत नाही. ही कविता केवळ स्त्रियांच्या दुःखाविषयीची कविता नाही, तर पुरुषाच्या दुःखाविषयीची पण ही कविता आहे एका वेगळ्या अर्थाने. जर कविता तुम्ही सगळ्या वाचलात तुमच्या लक्षात येते कविता वाचतात ही स्त्रियांची पुरुषांची चराचराच्या सुखदुःखाची अशी कविता आहे. उच्च अर्थाने जागीर या शब्दाचं वर्णन करताना सुशीलाताई अर्थ सांगत ते त्या टप्प्यावर येते आणि म्हणते की जागीर म्हणजे अवकाश आणि प्रत्येक जण आपापल्या परीने आपला अवकाश शोधत असतो. आता कार्यक्रम संपता मला 2 मिनिटांचा अवकाश मिळालेला आहे. त्या 2 मिनिटात मला या जागीर शब्दाचा या कवयित्रीच्या जगण्याचा अवकाश तुमच्यासमोर सांगायचा आहे. मोठं कठीण काम आहे, पण मला असं वाटतं की ही कवयित्री आपल्या स्वयंगोष्ठांविषयी बोलते. वायवळी भाषेतून आलेला शब्द असताना आम्हाला परंपरेने ही जागीर मिळाली शब्दांची, पण या शब्दांमधून मला जे काही माझं सर्जनत्व उलगडून दाखवायचंय, फुलवायचंय, त्यांचे 40 साहित्यकृती त्यांच्या आहेत. हा जो सगळा शब्दसंभार आहे, या शब्दसंभाराविषयी, त्यातल्या जबाबदारीविषयी, त्यातल्या प्रेमाविषयी, त्यातल्या जाणीवांविषयी अनेक स्तरांवरचं भाष्य ही कविता करते. आणि ही कविता जसं म्हटलं की स्त्रियांच्या या इतके संदर्भ आहेत, हे बहुसंदर्भ हे या कवितेचं वैशिष्ट्य आहे. किती संदर्भ असावे म्हणजे ही कविता सीतेविषयी बोलते. आपण जागीर, भूमी, वतन, जहां जसे म्हणतोय, पहिल्याच कवितेत शबरीचा उल्लेख आलेला आहे. सीता येते, शबरी येते, मारिया येते, किती वेगवेगळ्या स्त्रियांची वर्णनं आहेत. तसेच पुरुषही आलेले, राम येतो आमचा, अश्वत्थामा येतोय, मोसेस येतोय, येशू येतोय, जुडास येतोय. किती वेगळे कॅरेक्टर्स वेगवेगळ्या संदर्भात या कवितेत येत आहे. हे जे बहुसंदर्भ म्हणजे या कवितेचे मला खूप विशेष वाटतं. आणि पुन्हा ही कविता मातीत उमललेली, मातीत मिसळण्याची एक सर्जन प्रक्रिया उलगडून दाखवणारी कविता आहे. मातीविषयीची आहे म्हणतात ना, मातीत मिसळण्याची गोष्ट पण मी सांगते, पण त्याच इतक्याच ताकदीने उभं कसं राहता येईल, आपला स्वतःचा अवकाश कसा निर्माण करता येईल. सुशीलाताईंनी सुरुवातीला खूप सुंदर म्हटलं की जाती निर्माण करताना काही वेळा आपल्याला संघर्ष करावा लागतो, काही वेळा समन्वयाने जावं लागतं. संघर्षातूनही तुम्हाला जागीर मिळवता येते, समन्वयातून मिळवता येते. पण मला त्याच्या पुढे जाऊन असं वाटतं की सुशीलाताईंचा सगळा जो काव्य प्रवास हा एकच साहित्य प्रवास, या मोठ्या विशाल अशा साहित्य अवकाशामध्ये स्वतःची जागृती निर्माण करणारा, स्वतःची स्पेस, स्वतःचा अवकाश उघडणारा हा जो प्रवास आहे हा अद्भुत आहे. ते कविता वाचताना सतत जाणवत का एक संवेदनशील मन जे आहे ते कोरोना काळाविषयी बोलतं, ते सध्याच्या वास्तवाविषयी बोलतं, तर एकूणच विश्वास अर्थ ज्याच्यामध्ये प्रगत होतं आणि ते ज्या पद्धतीने ज्या परीने उघडत जातं हे असं अर्थ या कवितेत पाहायला मिळतं. जागीर शब्दाविषयी खूप फिरून आपण येतो. मला याची चाफा कविता इथं आठवते की हे विश्वाचे अंगण आम्हा गेले हो अंगण. आपल्या सगळ्यांना विश्वाचा अवकाश असा मोकळा मिळालेला आहे.
आपण आपल्याला मिळालेल्या जागेचं, आपल्याला मिळालेल्या अवकाशाचं काय करतो याच्यावर आपलं असणं आणि आपली खरी जागे अवलंबून असते. परंपरेचा आम्हाला मातीचा तुकडा, नोकरीचा तुकडा, जे जे काय मिळालं दिसतं आपल्याला, पण या मिळालेल्याचं आपण काय करतो त्याला किती विस्तार तो, हा विस्तार इथं बघायला मिळतोय. आणि हा विस्तार इथल्या पुरताच मर्यादित नाहीये, तर त्यांच्या साहित्याने, त्यांच्या कवितेने त्यांनी इतकी माणसं जोडलेली आहेत. हे अद्भुत आहे, सगळं खूप सुंदर आहे. वेळेची मर्यादा आहे, त्याच्यामुळे अधिक काही बोलत नाही. परत ते सुटलं असेल, पण अवकाश असा विस्तारणारा असतो, अवकाशाला मर्यादा नाही आहे. तुम्ही जितकं बोलाल तर ते विस्तारच जाणार आहे आणि तो विस्तार आपल्याला आवडावाही लागतो. तर अध्यक्ष या नात्याने मी समारोपाकडे येते, मनापासून शुभेच्छा देते सुशीलाताई. तुम्ही आम्हाला संधी दिली. म्हणजे जागीरदार लोकांना बक्षिसं वगैरे देतात जमिनीची, तर काही माणसं आपल्या कृतीतून वेगळ्या पद्धतीने आपल्या संवादित समविचारी लोकांना प्रोत्साहन देत असतात, मिळत असतात. त्यांनी जर सुरुवातीला म्हटलं की संजयला त्यांनी कविता संग्रह प्रकाशित करायला दिला, त्यांना काय पुन्हा प्रकाशन मिळालं नसता का? मिळालं असतं, पण संजयकडचं काम जे बघितलं, मला आता इकडे संजयच्या निमित्ताने या पुस्तकाकडे यावंसं वाटतं की अप्रतिम ऐवज आहे. खूप सुंदर काम केले संजय आणि मुखपृष्ठ पण अप्रतिम आहे. अनवर हुसेन आजचे फार मोठे चित्रकार, या पुस्तकाचं मुखपृष्ठ पण एका असीम प्रदेशाविषयी, एका फार मोठ्या अवकाशाविषयी बोलतं. आणि मला एक जाता जाता तसं सांगावं असं वाटतं की मी चित्र पण काढते म्हणून, की बऱ्याचदा अनेक पुस्तकांचे मुखपृष्ठ जे असतात आणि त्याचं शीर्षक असतं ते उपलं वाटतं बऱ्याचदा, ते मला खूप जाणवतं. या पुस्तकाचं मुखपृष्ठ आणि कवितेचं, कविता संग्रहाचं शीर्षक अगदी एकरूप झाल्यासारखं, एका लईत वावरतंय, एका वेगळ्या अवकाशात, दुसऱ्या अवकाशात घेऊन जातं. त्यामुळे सुरुवातीपासून शेवटच्या कवितेपर्यंत तुम्ही जर ती चवीचवीने वाचत जाल तर एका असीम अवकाशात तुम्ही अगदी विहार कराल असं मला वाटतं. फार अलंकारिक होतंय, पण थांबते इथंच थांबलं पाहिजे. मनापासून शुभेच्छा. आणि बाहेर पेपर आणि ही जागा पण खूप आवडली. म्हणजे मी वाटत नाही माझं 18-37 झाले, मी मोजून 4 मिनिटं बोललेले आहे, पण ही वास्तू पण सुंदर आहे. परत त्याला जाऊन आले, तिथलं चर्च पाहिलं, खूप सुंदर आहे. तोच मला एक आनंद मिळाला. तर असं सुंदर कार्यक्रम घेत राहा. या निमित्ताने सर्जन घडतं, विसरण घडतं. हे तुम्ही तुमच्या सगळ्या जलपरिवारातल्या सगळ्यांचे सत्कार केले. साहित्यिक उपक्रमातून देखील एक वेगळं विसरण घडत राहील आणि एक आनंद मिळत राहील. इथं माझे बरेचसे मित्रमैत्री आलेले आहेत. असे उत्तम उत्तम कार्यक्रम बाहेरसेमध्ये होत राहतो अशा शुभेच्छा देते. आणि पुनश्च माझ्या आवडत्या प्रिय सुशीलाताईच्या या संग्रहाला अभिनंदन करते, तिच्या शुभेच्छा देते. सगळ्यांचे मनापासून आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद मीनाक्षीताई. खरं तर मीनाक्षीताईंनी बोलल्यानंतर मी अजून काही अधिक बोलावं असं राहिलेलं नाहीये, पण एकूणच या कार्यक्रमाच्या समापनाकडे येताना मीनाक्षीताईंनी जी काही मांडणी केली आणि जागीर हा काव्य संग्रह, त्याचं शीर्षक त्याला जोडून मला आवर्जून माझ्याकडचं नव्हे तर अगदी अक्षर माऊली शांता शेळके यांच्या एक पानी पुस्तकातील 2 ओळींचा आवर्जून उल्लेख करावासा वाटतो की ते आपल्या एका लेखात एका हिंदी कवीच्या 2 ओळी सांगतात. त्या असं म्हणतात की तो हिंदी कवी म्हणतो की अधिकांश आकाश छूट जाता है, बस थोडी सी गुलगुलाना. मला वाटतं सिसिलियाताईंचं एक भलं मोठं अवकाश आहे, भलं मोठं आकाश आहे आणि त्यातलं जे काही त्यांना पकडता आलं ते जागीरमध्ये व्यक्त झालं आणि अजूनही बरंच काही सुटलेलं आहे ते त्यांच्या पुढच्या अनेक साहित्य संपदेतून व्यक्त होतील. आणि 40 पुस्तकं, 41 पुस्तकं प्रकाशित झालेली आहे आणि सुवर्ण योग लवकरच साधना जाईल अशा आपण त्यांना शुभेच्छा देऊया. आणि मी या ठिकाणी आभार मानण्यासाठी डॉमिनिका कोलासो यांना आमंत्रित करते. आदरणीय अध्यक्ष महोदय, विचार मंचावरील मान्यवर, विविध क्षेत्रातील सन्माननीय आणि उपस्थित साहित्यप्रेमी, आयोजक YMCA च्या वतीने आभार मानण्यासाठी मी येथे उभी आहे.
अतिशय देखणा झालेला आहे. हा कवितेचा कार्यक्रम असल्यामुळे कवी संजय चौधरी यांच्या शब्दातून आभाराचा भार कशात, सत्काराचे हार कशात, हृदयामध्ये भर बांधूया त्या हृदयाला दार कशात. आज जाता जाता आपण सर्वांना आपल्या हृदयात घेऊनच जाणार आहोत. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर मीनाक्षी पाटील अनेक कामात व्यस्त असून आपल्या विनंतीला मान देऊन त्यांनी अध्यक्षस्थान स्वीकारले व आपल्या अध्यक्षीय भाषणातून कवितेचे वेगवेगळे संदर्भ उलगडून दाखवले. मॅडम, आम्ही आपले मनपूर्वक आभार मानतो. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ता कवी प्राध्यापक श्रीधर नांदेडकर सर, आपण जागीर काव्यसंग्रहाचे रसग्रहणात्मक कवितेतील बलस्थाने आणि नाती आम्हाला उलगडून दाखवली. सर, आम्ही आपले मनपूर्वक आभार मानतो. प्रकाशक कवी संजय शिंदे आणि त्यांचा मित्र परिवार या 8 जणांनी कवितेच्या प्रेमापोटी एकत्र येऊन अष्टबंध प्रकाशन सुरू केले. या अष्टबंध परिवाराचे मनपूर्वक आभार. पारदर्शी व्यक्तिमत्व असलेले, माणूस आणि माणुसकी हा धर्म मानणारे उद्योगपती सन्माननीय उदयदादा लाड, साहित्य प्रेमापोटी आपल्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिले. तसेच जनपरिवाराचे संपादक व साहित्य जल्लोषचे अध्यक्ष सन्माननीय अँड्रू गुलासो, अत्यंत शांत व मन मिळवून निर्मळ स्वभावाची अशी ही वडीलधारी माणसे आज आपल्यामध्ये आहेत. त्यांची उपस्थिती आपणास आश्वस्त करणारी आहे. त्यांचे मनापासून आभार. उत्तम उदात्त विचाराने प्रेरित असे कार्यक्रम घडवून आणणारे YMCAचे अध्यक्ष मर्या आणि त्यांचे संचालक मंडळ यांनी आयोजनाची जबाबदारी स्वीकारली व त्यांच्या इच्छाशक्तीने व सहकार्याने आजचा कार्यक्रम अतिशय यशस्वीपणे संपन्न झाला. त्याबद्दल अध्यक्षांचे आणि आयोजकांचे आभार. अनेक संघर्षातून साहित्याची सेवा करणाऱ्या प्रतिभावंत कवयित्री डॉक्टर सिसिलिया कारवार यांनी जागी या त्यांच्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्याची संमती दिल्याबद्दल YMCAच्या वतीने त्यांचे विशेष आभार. राज्य पुरस्कार विजेते डॉक्टर सिसिलिया कारवार व जॉर्ज विल्सन्स, कोकण मराठी साहित्य परिषद पुरस्कार विजेते फादर डॉक्टर टोनी जॉर्ज, राष्ट्र पुरस्कार विजेती आरोग्य सेविका सुजाता पुस्कानी, त्यांचा सत्कार स्वीकारणाऱ्या जेरी लुईस परेरा, तसेच फलक तयार करणाऱ्या जेनी सुमा, आपल्या कार्यक्रमाचा व्हिडिओ ज्यांनी तयार केला व प्रसिद्धी दिली ते पत्रकार संतोष गायकवाड, या सर्वांनी सत्कारासाठी संमती देऊन उपस्थित राहिले. या सर्वांचे मनापासून आभार. व्हिडिओग्राफर व फोटोग्राफर महेश खत्री यांचे आभार.
आपल्या दमदार आवाजात सुसूत्रपणे प्रभावी सूत्रसंचालन करणारी निवेदक अश्विनी भोईर यांचे मनपूर्वक आभार. पोलीस निरीक्षक सन्माननीय रेंगुंटीवार साहेबांचे आभार. कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मान्यवरांचे व श्रोतृ वर्गांचे मनापासून आभार. आपण आलात म्हणूनच कार्यक्रम यशस्वी झाला. या कार्यक्रमासाठी अनेकांचे हातभार लागलेले आहेत. कार्यकर्त्यांनी खूप मेहनत घेतली आहे, त्यांचे विशेष आभार. प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्यांचे व अनावधानाने कुणाचे आधार मानायचे राहून गेले असतील तर त्या सर्वांचे आभार. आणि आयोजक स्वयंसेवी मला आभार मानण्याची संधी दिल्याबद्दल स्वयंसेवेच्या आयोजकांचे मनापासून आभार. धन्यवाद. प्रकाशन सोहळ्याचा कार्यक्रम इथेच संपलेला आहे. पुनश्च आपल्या सगळ्यांचे आभार. आणि पुस्तक विक्री बाहेर आहे. जागृत हा काव्यसंग्रह आज मला 200 रुपये मूल्य या सवलतीच्या घरात उपलब्ध आहे. धन्यवाद.